हाय मंडळी, स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं। मी आज तुम्हाला छान एक मस्त अशी चमचमीत आणि सगळे घरातील बोट चाकून खातील अशी भाजी दाखवणार आहे। रेस्टॉरंट पंजाबी ढाबा स्टाईल राजम्याची भाजी। चल तर व्हिडिओला सुरुवात करूया। भरपूर प्रमाणात कॅलरीज, प्रोटीन, फायबर आणि आपलं हिमोग्लोबिन रक्त वाढायला खूप मदत होते। आपली हाडं बळकट होण्यासाठी पण राजमाचा खूप उपयोग होतो आणि शुगरच्या लोकांच्यासाठी तर खूप फायदे आहे। स्किन पण खूप ग्लो करते। 100 ग्रॅम राजमामध्ये 346 कॅलरीज असतात आणि 100 ग्रॅम राजमामध्ये प्रोटीन 22.3 ग्रॅम आहे। फायबर 4.8 ग्रॅम आहे। भरपूर प्रमाणात आयर्न असते, यामुळे ना ह्याच्या आपल्याला खूप फायदे होतात। 100 ग्रॅममध्ये 100 ग्रॅम राजमामध्ये 1 ग्रॅमच प्रोटीन आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी चांगलं आहे। कॅलेस्ट्रॉल पण कमी करते आपल्या शरीरातला हा राजमा, तर सर्वांनी खावा। आमच्या तर घरी आठवड्यातून 2 वेळा होतो। आठवड्यातून 2 ते 3च वेळा खायचं, जास्त पण तो पचायला थोडासा जड असतोय। पण चला, छान आणि मस्त अशी भाजी तुम्हाला आज मी बनवून दाखवते। अवश्य माझा व्हिडिओ पूर्ण बघा। भिजायला टाकायचा 5 ते 7 तास तर कमीत कमी राजमा भिजला पाहिजे, म्हणजे छान भाजी होते। कोमट पाण्यामध्ये रात्रभर मी हा राजमा भिजायला ठेवणार आहे। रात्रभर हा राजमा चांगला भिजलाय, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय बघा मी। आणि आता कुकरमध्ये शिजायला ठेवलाय, टाकलाय शिजायला। कुकरमध्ये टाकून थोडंसं मीठ, थोडंसं तेल आणि तमालपत्र टाकले। चांगले 5 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता हे बघा, मी 2 मोठे कांदे घेतलेत, 1 टॅमॅटो घेतलाय आणि अद्रक घेतलाय, थोडासा लसूण आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेत, कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे कुकर होईपर्यंत हे सगळं बारीक चिरून घेणार आहे मी। तुम्ही खिसणीने पण कांदा खिसून घेऊ शकता। शिट्ट्या झालेले आहेत। कढई ठेवले मी गॅसवरती तापायला, तर त्याच्यामध्ये कढई तापल्यानंतर तेल टाकले। राजमा बघा चांगला शिजलेला राजमा असं चांगला गीर शिजवून घ्यायचा। तेल तापलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत। आता त्या जिरे तडतडले की थोडासा कांदा टाकून घ्यायचा, हा सगळा चिरलेला। तुम्ही कांदा खिसणीने खिसून पण घेऊ शकता, जेवढा बारीक कांदा चिरल तेवढा चांगला। ग्रेव्ही करायचं कटकट नाही, काय नाही, बारीक टॅमॅटो आणि कांदा चिरून घेतला, खूप छान मस्त अशी भाजी होते। एकदम रेस्टॉरंटसारखी भाजी होते बघा। थोडंसं अद्रक आणि लसूण पेस्ट करून टाकलाय आणि घरी बनवलेले हे सगळे मसाले आहेत। लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर आणि थोडासा गरम मसाला। आता हे सगळं मसाले मी फ्राय करून घेतलेत आणि राजमा शिजवलेला थोडासा आपण हा राजमा हाताने असा चुरून टाकायचा, म्हणजे हे भाजीमध्ये उतरलं ना, चुरलेला राजमा भाजीमध्ये खूप छान मस्त अशी टेस्ट येते। आणि हे बारीक थोडंसं मिरच्या चिरून घेतलेत मी लांब कापून। थोडंसं ह्याच्यामध्ये ना तूप टाकले मी 2 चमचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हे लसूण कापून घेतलेलं, 4 पाकळ्या लसणाच्या, त्याच्यामध्ये हे तडका द्यायला मी घेतले बघा। आता ते तुपामध्ये हे मिरची आणि लसणाचा आणि जिऱ्याचा तडका दिलाय आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे। हे बघा, ह्याच्यावर 4-5 मिनटं असं शिजून द्यायचा झाकण ठेवून आणि नंतर मग कोथिंबीर टाकायची, झाकण काढून कोथिंबीर टाकायची, झाकण। विशेष म्हणजे ह्या राजम्याच्या भाजीला ना ग्रेव्ही नाही बनवायला लागत बघा। बिना ग्रेव्ही बनवता फक्त कांदा टॅमॅटो चिरूनच मी भाजी बनवलेली आहे। खूप छान आणि मस्त रेस्टॉरंटसारखी भाजी झाली। अवश्य तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली। छान भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता। हे मी आता भातासोबत देणार आहे खायला माझ्या मिस्टरांना, आणि आमच्या घरी 2 वेळा आठवड्यातून डब्याला तर सगळे नेतातच, खूप आवडते। माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय, कोणत्या गावातून बघताय, मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती माझ्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना शेअर करा।